10 म्हणण्यापेक्षा 11 म्हणायला हरकत नाही, कारण की शिंदे साहेब या ठिकाणी सभापती पदावर विराजमान झाले. ही संधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्याला हा मान दिला आणि म्हणून एक अभूतपूर्व यश महायुतीला या ठिकाणी मिळालं. आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता कर्डिले साहेब, आता फक्त एकच जण माझी राहिलाय, मी. एक काळ होता तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते. तुम्हाला तरी गप्पा मारायला 4-5 लोक होते, पण मी एकटा माझी कोणाकडे जायचा हा माझ्या पुढे प्रश्न आहे. की निश्चित या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील, कारण की त्यांना त्यांचं नेहमी म्हणणं असतं मला भविष्य दिसतंय, तर माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलंय? ओ कर्डिले साहेब थांब रे बाबा, तू 2 मिनिटं, इथं माझं चाललंय, तुझा नंबर काय? मुद्द्याचं ऐकू दे त्यांना. तर मला विश्वास आहे की कर्डिले साहेब जसं म्हणतील तसं होतंय. ते मला आजही आठवतं, मी त्या कार्यक्रमात आलो नव्हतो, पण ते शिंदे साहेबांना म्हटले होते की तुम्ही हे होणार, विधान परिषद होणार, त्यांना तेही मिळालं, नामदारही झाले. तर तुमच्या म्हणण्यानुसार बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत. तर मला विश्वास आहे की तुम्ही आज भाषणामध्ये खुलासा करून टाका की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात.